शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपण पाहणार आहोत महाराजांनी जो आपल्याला नाम जप दिलेला आहे किंवा महाराजांनी जो मंत्र आपल्यासाठी सगळ्यांसाठी दिलेला आहे तो जप काय आहे किंवा परमपूज्य गुरुमाऊली वेळोवेळी सेवेकरांना माहिती देत असतात, वेळोवेळी महाराज सेवेकरांना सेवा देत असतात. तर त्या सेवा कशा पद्धतीने करायच्या असतात त्याच पद्धतीने बघा, जी नामस्मरणाची ताकद आहे, जी परमपूज्य गुरुमाऊली तर दरवेळेस प्रत्येक सेवेकराला सांगत असतात, पण त्यांनी आपल्या सगळ्यांना एक काम दिलेलं आहे, जे प्रत्येक भक्तांपर्यंत हे पोहोचवण्याचं, की प्रत्येक सेवेकराला हे माहीत असायला हवं. कारण आता भरपूर सेवेकरी नवीन प्रकारे नवीन सेवेकरी आपल्यासोबत जुळत आहेत आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. ती म्हणजे नामामध्ये जी ताकद आहे, नामाचं महत्व काय आहे, नामाची ताकद काय आहे, हे प्रत्येक सेवेकऱ्याला माहीत असायला हवं, तुमच्यापासून माझ्यापर्यंत. बघा, आता आम्हाला जे माहीत आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आपल्या जीवनामध्ये भरपूर असंख्य प्रकारचे प्रॉब्लेम सुरू असतात, असंख्य प्रकारच्या अडचणींना आपण सामोरे जात असतो. कोणाच्या आयुष्यामध्ये विवाह संबंधीचे प्रॉब्लेम सुरू असतील, कोणाच्या आयुष्यामध्ये संतती विषयीचे प्रॉब्लेम सुरू असतील, कोणाच्या आयुष्यामध्ये आर्थिक संकटाला ते तोंड देत असतील, कोणाच्या आयुष्यामध्ये 2 वेळचं अन्न खायला मिळत नसेल, कोणाच्या आयुष्यामध्ये ऋण मुक्तीसाठी ते झगडत असतील, कोणाच्या आयुष्यामध्ये कर्ज बाजारी भरपूर वाढत आहे. भरपूर बघा, प्रॉब्लेमचा अंत नाहीये. कितीही श्रीमंत जरी असला व्यक्ती तरी देखील त्याच्या आयुष्यामध्ये छोटा का होईना प्रॉब्लेम आहे. तर या सगळ्या असंख्य संकटांमधून बाहेर पडायचं असेल तर एकच सेवा आहे, ती म्हणजे नामाची. नामाची गोडी जोपर्यंत तुम्हाला लागत नाही तोपर्यंत काही देखील शक्य नाही असं म्हटलं तरी देखील चालेल. बघा, आपण जोपर्यंत नामस्मरण करणार नाही, महाराजांनी जो आपल्याला षडाक्षरी मंत्र दिलेला आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि महाराज वेळोवेळी आपल्याला सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं जरी ऐकलं ना, मनाला शांतता लाभते. मनाची आपल्या जी काही आपलं मन चलबचल झालेलं आहे, जी मनामध्ये अशांतता आहे, ती सगळी शांत होते आणि आपल्याला पूर्णपणे शांतता लाभत असते. आणि हीच जर शांतता तुम्हाला मिळवून घ्यायची असेल, हीच जर मनाची शांती, सगळ्यात महत्वाचं काय आहे, मनाची शांती महत्वाची आहे आणि त्याहून सुख दुसरं कोणतंही नाहीये. आणि हे शाश्वत सत्य आहे बरं का सेवेकऱ्यांनो. बघा, आपल्याला आज गुरुवार आहे आणि गुरुवार विषयी मार्गदर्शन मी करणार आहे. गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार. बघा, गुरुवार विषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची ताकद व त्याचं महत्व काय आहे. बघा, आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण उठता बसता चालता आपण महाराजांचं नामस्मरण करत असतो. कुठे बाजारात वगैरे गेलो तर आपले सहज तोंडातून निघत असतं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कुठे प्रवास करत असो तर सहज आपला हात जात असतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझं वैयक्तिक सांगाल तर रोज बघा, सकाळी मिस्टर कामाला जाते, सकाळी आपोआप ते घराच्या बाहेर पडले की ते स्वतः महाराजांच्या वगैरे पाया वगैरे पडून जातात, दर्शन करून घेऊन जातात. पण ज्यावेळेस ते बाहेर पडतात, माझ्या स्वतः असा हात जातो आणि मी माझ्या मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, महाराज रक्षण करा, महाराज सुखरूप त्यांना घरी घेऊन या, महाराज त्यांच्या सोबत जा, अशा पद्धतीचे वाक्य न काही नसले तरी देखील आपल्या मनातून जातं. आणि बघा, आपण बाजारात वगैरे गेलो तर कोण भेटेल का हे वगैरे मनात नसतं, तर आपल्या मनामध्ये काय असतं, श्री स्वामी समर्थ कुठेतरी, की आपल्या श्री स्वामी समर्थ मनामध्ये आपल्या कुठपुडत असतो. आपण कुठेतरी तारक मंत्र सुरू असतो, अचानक आपलं तारक मंत्र सुरू होतो. तर ही नामाची गोडी आहे. जोपर्यंत तुम्हाला त्या नामाची गोडी लागणार नाही तोपर्यंत काही देखील शक्य नाही असं म्हटलं तरी देखील चालेल. बघा, आपल्या जीवनामध्ये असंख्य अशा प्रॉब्लेमांना, संकटांना आपण तोंड देत आहोत. तुम्ही देखील तोंड देत आहात. माझ्या देखील आयुष्यात काही सगळं चांगलं आहे असं देखील नाहीये. मी देखील काही संकटांना तोंड देते. पण बघा, नामस्मरण सोडून चालणार नाही. महाराजांची सेवा कुठेतरी आपले सेवेकरी, नवीन सेवेकरी आहेत तर ते मन लावून सेवा करतायत बरं का, पण कुठेतरी जुने सेवेकरी आहेत ते मागे पडताना दिसतात. आता तुम्ही जसं की परमपूज्य गुरुमाऊली दरवेळेस आपल्याला त्यांचं हितगुज असतं त्यावेळेस ते सांगत असतात की बघा, आता निसर्गाचं पूर्ण चक्र बदललेलं आहे, अजून देखील पाऊस सुरू आहे, निसर्गाचं चक्र बदललेलं आहे, पूर भूकंप होऊ शकतो. म्हणजे आता सगळ्याचा उद्रेक होत आहे हळूहळू. तर आपल्याला अध्यात्माच्या मार्गाने जायचं आहे. आपल्या घरातील व्यक्तीवरती कोणतेही संकट येऊ नये. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती कुठेतरी महाराजांचं सुरक्षा कवच निर्माण व्हावं, यासाठी आपल्याला सेवा करायची आहेत. आणि अध्यात्माने नाहीच तर विज्ञानाने देखील हे मान्य केलेलं आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीची गोडी जर लागली, नामाची गोडी लागली, किंवा एखाद्या गोष्टीचा आपण जीव तोडून अशुद्ध अंतकरणापासून नामस्मरण करत असो किंवा त्याचं नाम जप सतत आपण करत असो, तर आपल्याला देखील
त्या गोष्टीकडून किंवा युनिव्हर्सकडून आपल्याला त्याच्या डबल आपल्याला काहीतरी मिळत असतं, आपल्याला देखील त्याच्या बदल्यात काहीतरी मिळत असतं आणि आपली देखील उत्तरोत्तर प्रगती देखील होत असते. विज्ञानाने देखील हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे अध्यात्माच्या मार्गाने तुम्ही जात असताना आपल्याला विज्ञानाची देखील जोडे आहे, विज्ञानाने देखील मान्य केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अध्यात्माच्या मार्गाने जात असताना आपल्याला महाराजांच्या नामाची गोडी लावून घ्यायची आहे. कुठेतरी तुम्हाला नवीन सेवेकरी आहात, तुम्हाला माहित आहे सेवा करता तुम्ही, यांनी सांगितलं त्याने सांगितलं मी सांगते किंवा अजून कुठून सांगितलं आहे म्हणून तुम्ही सेवा करता, असं करू नका. बघा, सेवा करायची तर त्या नामाची गोडी लागणं महत्वाचे आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीची गोडी लागली किंवा त्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम भावना एक वेगळीच असते. त्याच पद्धतीने आपल्याला एखाद्या म्हणजे एखादा आर्ट असेल किंवा रांगोळी असेल, स्वयंपाक करणं असेल किंवा चित्रकला असेल किंवा लिखाण असेल, यामध्ये तुम्हाला जर रस असेल, गोडी असेल, तर तुम्ही किती जीव ओतून ते करत असता, किती जीव ओतून ते रांगोळी बनवत असता आणि कोणी त्या रांगोळी पुसली तर आपला जीव पूर्णपणे तुटून जातो. बघा, अशा पद्धतीची गोडी त्या नामाची देखील लागली पाहिजे. आणि नुसती गोडी लागून उपयोग नाहीये, तर रोज नामस्मरण केलं पाहिजे. रोज कमीत कमी 11 माळी जप करा. तुम्ही जोपर्यंत जप संख्या वाढवणार नाही तोपर्यंत हळूहळू तुमचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत. नवीन सेवेकरी आहात, पहिल्यांदा 1 माळ घ्या, नंतर हळूहळू पहिल्या आठवड्यात 1 माळ करा, दुसऱ्या आठवड्यात 2 माळी घ्या, तिसऱ्या आठवड्यात 3 माळी घ्या. हळूहळू माळींची संख्या वाढवा आणि हळूहळू रोज 11 माळी कमीत कमी नामस्मरण करायला सुरुवात करा, 11 माळी जप करायला सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही जप करणार नाही, जोपर्यंत नामाची गोडी तुम्हाला लागणार नाही, तोपर्यंत काही बघा नाही आयुष्यामध्ये. तुम्ही एक वेळ स्वामीचरित सारामृत वाचू नका, असं देखील मी तुम्हाला सांगेन. एक वेळ स्वामीचरित सारामृत नका वाचू, पण नामाची गोडी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत स्वामीचरित सारामृत वाचून देखील काही उपयोग नाहीये. हे देखील तितकंच शाश्वत सत्य आहे, लक्षात घ्या. फक्त तो सांगतोय त्याने केली सेवा म्हणून मी नामाची गोडी, म्हणून मी स्वामीचरित सारामृत करते, मी हे करते ते करते. महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी सेवेकरी आहे, मी इतकी सेवा करतो, मी हे करते, मी ते करते, माझं असं आहे, माझं तसं आहे. हे देखील लोकांमध्ये मिळवू नये, हे देखील त्या स्वामीच्या सारामृतामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर अध्याय मन लावून वाचले तर त्या प्रत्येक अध्यायाचा, प्रत्येक पानाचा अर्थ उलगडू लागतो. जोपर्यंत मनापासून वाचलं नाही किंवा वाचायचं म्हणून पटपट आपण वाचत गेलो, काही अर्थ नाही. तुम्हाला त्याचा अर्थच कळला नाही, तुम्ही त्या पानामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्या प्रत्येक अध्यायाचं महत्व काय आहे, जोपर्यंत तेच कळणार नाही तर पुढे वाचून तर काय उपयोग आहे, काहीच उपयोग नाही. तर नामाची गोडी लावायची आहे. पहिल्यांदा तुम्ही समजा 1 माळ घेतली, तर ही माळ आहे. आता हा मेरुमणी आहे, हा मेरुमणी ओलांडायचा नाही आहे आपल्याला. बघा कशा पद्धतीने पकडायची. जे हे बोट आहे, करंगळी आणि आपल्याला अंगठ्याच्या बाजूचं बोट, ही 2 बोट आपल्याला माळेला लावायची नाही. कधी कधी नवीन सेवेकरी आहेत, तुमची 5ची बोटं लागतील, पण हळूहळू तुम्हाला सवय होईल बरं का. नाहीतर ती 2 बोटं लागतात, मग मी सेवा कशी करू, असं करू नका. कारण हे पितरांच्या सेवेचं आपलं बोट असतं, त्यामुळे हे बोट माळेला लावायचं नाही, करंगळी आपल्याला लावायची नाही. मेरुमणीच्या पुढे बघा, या अंगठ्याच्या, बघा तुम्हाला दिसत असेल, या अंगठ्याच्या आणि या बोटाच्या मध्ये माळ ठेवायचा आहे. आणि नामस्मरण पण एकदम सुंदर प्रकारे करायचं आहे, म्हणजे एकदम स्लो पण नाही, एकदम फास्ट पण नाहीये, व्यवस्थित सुरामध्ये. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने नामस्मरण करायचं. नाहीतर काहीतरी कुत्र वगैरे मागे लागले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तुम्हाला किती मनी फिरले, किती वेळा तुम्ही जप केला, किती वेळा बोललात, हे देखील लक्षात राहणार नाही. त्या नामाला अर्थ नाहीये जोपर्यंत तुम्ही नामाची गोडी लावून घेणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही इथे याल, बघा आता हे सगळं फिरून तुम्ही इथे याल. आता हा मेरुमणी पुढे आला, आता तुम्ही इथे आला आणि ही शेवटचा आलं शेवटचा मणी आला श्री स्वामी समर्थ. तर हा मेरुमणी ओलांडून पुढे जायचं नाही, मेरुमणी ओलांडायचा नाही. एवढी एक गोष्ट तुम्हाला चूक टाळायची. कधी कधी सेवेकरी मेरुमणी ओलांडतात, मेरुमणी ओलांडायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे नामाची आपल्याला गोडी लावून घ्यायची आहे. रोज 11 माळी तुम्ही करा, रोज तुम्ही लिहून ठेवा. ज्यावेळेस तुमचा 1.25 लाख जप कंप्लीट होतो त्यावेळेस कुठेतरी तुमचे छोटे 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 प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतात. वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, हळूहळू नामाची गोडी वाढवा. तुम्हाला शक्य असेल तर रोज 1 माळ एक्स्ट्रा वाढवत जा. तुम्हाला जसं जमेल एक वेळेस वाढवा, पण माळी कमी करू नका. एवढी एक चूक लक्षात ठेवायची आहे. आपल्याकडून चुका घडतात, मनुष्य आहोत, चुका घडणार आपल्याकडून, तुमच्या काय माझ्याकडून देखील कधी कधी चुका घडतात, पण चुका करायच्या नाहीये. चुकामधूनच शिकतो माणूस. त्यामुळे चुका सुधारायच्या आहेत आपल्याला आणि नामाची गोडी लावून घ्यायची आहे. बघा
महाराजांनी आपल्याला तारक मंत्र देखील दिलेले आहे. तारक मंत्र तर आपण करत असतो, नामाची गोडी लागली तर तारक मंत्र देखील आपण बघा. एखाद्या घरातील विशिष्ट व्यक्ती असते, त्या व्यक्ती चिडचिडपणा करत असेल तर ती व्यक्ती देखील शांत झालेली दिसेल. म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम तुमचे या नामामधून, नामस्मरणामधून, महाराजांच्या श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्रामधून, या नामामधूनच तुमच्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला सुटलेले दिसेल. म्हणजे बघा, घरामध्ये अशांतता होती, कुठेतरी शांत झालेलं आहे वातावरण, कुठेतरी बघा घरामध्ये आपल्याला येऊ वाटत नाही. एखाद्या घरातील व्यक्ती म्हणत तसंच होतं बघा, घरामध्ये पाय ठेवला की खूप रखरख वाटते, शांतता वाटत नाही, अशांतता वाटते, मला घरामध्ये थांबू वाटत नाही, मला घरामध्ये यायचंच नाहीये, बिनकामाचं मी घरामध्ये आलो असं म्हणतात. कोणा आमच्याही घरात म्हणतात कधी कधी. असं वाटतं त्यावेळेस आपली कुठेतरी सेवा कमी पडते असं वाटतं. आपल्याला देखील वाईट वाटतं की दिवसभर आपण यांची म्हणजे त्यांची आपण दिवसभर अशी म्हणून वाट पाहत असतो, आणि असा शब्द आपल्या त्यांच्या तोंडातून आला की आपल्याला देखील वाईट वाटत असतं की आपलं काही चुकलं का बाबा, असं होतं ना, खूप मनाला लागतं आपल्या. तर असं तुम्हाला छोटे छोटे बदल घडायला दिसतील की तो व्यक्ती आहे तो घरात येण्यासाठी, घरात आल्यानंतर त्याचा चेहरा देखील प्रसन्न दिसेल. घरामध्ये जी भांडणं तंटे होतील ते कुठेतरी कमी झालेले दिसतील. घरामध्ये शांतता तुम्हाला नांदलेली दिसेल. सगळ्यात महत्वाची ती आहे शांतता. आत्मिक सुख हे महत्वाचं आहे, नंतर पैसा पाणी काय असेल ते. आत्मिक सुख जोपर्यंत तुम्हाला लाभणार नाही तोपर्यंत काही उपयोग नाहीये. शांतता लाभलेली दिसेल. कुठेतरी छोटे छोटे प्रॉब्लेम्स किंवा कुठे कुठेतरी छोटे छोटे अडथळे तुमच्या मार्गामध्ये येत असेल ते कुठेतरी निघून गेलेले तुम्हाला दिसून येतील. असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुमचे सुटू लागतील. म्हणजे हळूहळू तुमच्या सेवेमध्ये जशी वाढ होईल तसे तुमचे छोटे प्रॉब्लेम्स तुमचे सुटू लागतील. आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण सेवा तुमची कंटिन्यू एकसारखी सुरू राहील त्यावेळेस तुम्ही एवढं मागितलं होतं महाराजांकडे, तुम्हाला एवढं महाराज देतील म्हणजे ज्याचा विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नव्हता, अशा गोष्टी देखील तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील. अशा गोष्टी देखील अशा घडलेल्या आहेत. भरपूर सेवेकरी जर तुम्ही केंद्रात जात असाल तर बघा, तिथे दर गुरुवारी देखील म्हणजे प्रत्येक सेवेकरी आपापले अनुभव सांगत असतात. तिथे मार्गदर्शन दिलं जातं किंवा दिंडोरीपर्यंत केंद्र जर तुम्हाला जाणं शक्य झालं तर शेवटच्या शनिवारी एका प्रत्येक महिन्यातील शेवटच्या शनिवारी आपल्याला तिथे हितगुज दिलं जातं. तिसऱ्या की चौथ्या शनिवारी आपल्याला तिथे हितगुज दिलं जातं. मी पण अजून गेलेली नाहीये बरं का, कारण मला देखील, आता मी मुंबईमध्ये असते, मला देखील टाइम भेटत नाही. त्यामुळे बघा, तिथे गेल्यानंतर तिथे सेवेकरी असंख्य असे, म्हणजे मी आता ऑनलाईन ऐकते ना, तिथलं सगळं खूप सुंदर असे अनुभव, म्हणजे तुम्ही त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर मी स्वतः म्हणाल की मी शून्य आहे, मी अजून कुठेच नाहीये, माझ्या हातून काहीच घडलेलं नाहीये अजून, मी पूर्णपणे शून्य आहे असं स्वतः तुम्ही बोलाल. कारण त्यांची सेवा म्हणजे त्यांचे जपमाळ असेल, त्यांचा नामस्मरणाची जी ताकद असेल, म्हणजे नामस्मरणाची जी संख्या असेल, त्याच पद्धतीने प्रत्येक सेवेची संख्या असेल, त्या तुमच्यापेक्षा द्विगुणित असते. आणि त्यांचे अनुभव देखील तितके सुंदर असतात. ज्यावेळेस तुम्ही ते ऐकाल, तुमचे प्रश्न, तुम्हाला तिथे प्रश्नांची उत्तरे तुमच्या दिली जातात, तुम्हाला सेवा देखील दिली जाते. शक्य असेल तर तुम्ही आवर्जून तिथे जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच तुमचे प्रॉब्लेम्स 50% च्या पेक्षा जास्त 99% प्रॉब्लेम्स तिथे गेल्यानंतर तुमचे सॉल्व्ह होतील. तुम्हाला सेवा देखील तिथे दिली जाते. आता बघा, माझा स्वतःचा अनुभव सांगायचा म्हटला तर माझी लहान मुलगी आहे, तुम्हाला मी गेल्या वेळेस देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तिला पोटात अचानक खूप दुखायला लागलं, प्रचंड वेदना व्हायला लागल्या. त्यावेळेस तिला रात्रीच्या 1:30 वाजता, मध्यरात्री 1:30 वाजता तिला हॉस्पिटलला पळवलं होतं. तर त्यावेळेस पूर्ण अशी आकडून बसलेली, पूर्ण असे ताट झालेली, तिला पूर्ण सुटतच नव्हतं. तर त्यावेळेस पोटात दुखत होतं, असं स्टोनचा प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितलं होता. भरपूर डॉक्टर्स केले, रिपोर्ट्स केले, कुठला रिपोर्ट केला नाही आजपर्यंत. आम्ही देखील आमच्या रिपोर्टचा एवढे म्हणजे टेस्ट केले नसतील तेवढ्या सगळ्या टेस्ट तिच्या झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्या मुंबईमधील वाडिया हॉस्पिटल जे लहान मुलांचं स्पेशलिस्ट आहे तिथपर्यंत, टाटा हॉस्पिटलपर्यंत आम्हाला पळवलं. अक्षरशः तिथपर्यंत जाऊन आलं. टाटा हॉस्पिटल कॅन्सरचं हॉस्पिटल आहे, त्यामुळे सगळ्यांना टेन्शन की तिथे का पाठवलं, पण तिथे टेस्टसाठी पाठवलेलं होतं. म्हणजे तिचं सगळे सिटी स्कॅन वगैरे सगळं झालेलं आहे. सगळं म्हणजे त्याच्यामध्ये किडनीला सूज दाखवली, किडनीमध्ये स्टोन दाखवला, किडनीच्या ज्या 2 ट्यूब्स असतात त्या अशा क्रॉस दाखवल्या. वाडी हॉस्पिटलला आम्हाला सांगितलं होतं तिथे तिला ऑपरेशन करावं लागेल. त्यावेळेस महाराजांचा धावा केला. खूप रडली. त्यावेळेस महाराजांना फक्त 21 दिवसाचा संकल्प घेतला. स्वामीच्या सारामृतासोबत 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र सुरू केला. आणि जे तारक मंत्राचं पाणी आहे ते तिला मी प्यायला देत होते. शपथ सांगते, स्वामींची शपथ सांगते, ती तारक मंत्राचं पाणी पित नव्हती. तिला त्या पाण्याचा वास यायचा, उलटी केल्यागत करायची. म्हणजे कुठेतरी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असतात बरं का. उलटी आल्यासारखं व्हायचं तिला, म्हणजे काढायची, पाणीच बाहेर काढायची. म्हणजे तिला कसंही पाणी द्या, डायरेक्ट ग्लास देत नव्हती. तिला वेगवेगळं थोडं दिवसभरामध्ये कशात तर पाणी मिक्स करून द्यायचे. पण तरी देखील ती ओळखून जायची का त्या पाण्याचा वास होते, महाराजांचं पाणी आहे ते. म्हणजे ती लहान आहे तरी देखील तिला महाराजांचं तारक मंत्राचं पाणी तिला कोणताही ते कळत होतं. म्हणजे असं म्हणायचं आहे मला की फक्त आपण महाराजांची सेवा करतो, आपल्या घरामध्ये देखील वाईट शक्तींचा प्रभाव असू शकतो. वाईट शक्तींचा सातत्य प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असू शकतो.
आणि तो आहेच, तो होताच बरं का. त्याशिवाय ते ओळखणार नाही पाणी, कारण महाराजांच्या पाणी आपण ओळखू, पण ते लहान मुलांना परदेशी कसं ओळखेल. ती त्याच्यामध्ये सहज म्हणायची की विभूतीचा वास होते, महाराजांचं पाणी आहे, महाराजांचं पाणी आहे. आणि मी त्याच्यात विभूती टाकत नव्हते बरं का. मी फक्त बाजूला ठेवायचे, लावून ठेवायची अगरबत्ती, पण त्याच्यामध्ये टाकत नव्हते, पण त्याच्यामध्ये विभूतीचा वास येत होता आणि ते ओळखायची. म्हणजे त्या लहान लेकराला कळतं. आणि त्याच्यातून आम्ही वाड्या हॉस्पिटल नंतर डॉक्टर चेंज केले, सांगलीला जे जाधव हॉस्पिटल आहे तिथे दाखवलं. तिथून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. तिथे आम्ही सगळ्या टेस्ट पुन्हा एकदा करायला लावल्या, कारण डॉक्टर चेंज केला की परत सगळ्या टेस्ट करायला लावतात. पुन्हा केल्या, त्यावेळेस सगळे रिपोर्ट नॉर्मल. वाडिया हॉस्पिटलला आम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं, त्यावेळेस आमचा जीव खालवर झालेला की इतक्या लहान वयामध्ये तिचं ऑपरेशन करायचं. सांगलीमध्ये ज्यावेळेस आम्ही टेस्ट केल्या, सगळ्या परत टेस्ट केल्या, सगळ्या नॉर्मल आल्या आणि ऑपरेशन करण्याची गरज नाही म्हणून सांगितलं. हा अनुभव होता माझ्या आयुष्यातला. माझ्या मुलीसाठी मी जी सेवा केली ती महाराजांनी ऐकली, तिचं ऑपरेशन टळलं. अजून थोडे थोडे प्रॉब्लेम्स आहेत तिच्या बाबतीत, पण हळूहळू ते देखील सुटून जातील. पण जो मोठा धोका होता ऑपरेशनचा, तो खूप मोठा होता आणि तो टळला. आणि किडनीला प्रकारे सूज येत होते तिच्या, कुठेतरी ती कमी झाली असं म्हटलं तरी देखील चालेल, म्हणजे पूर्णपणे नॉर्मल झालं. अशा पद्धतीचे छोटे छोटे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे नामाची गोडी महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही नामाची गोडी लावून घेणार नाही तोपर्यंत काही देखील अर्थ नाही आहे. त्यामुळे नक्कीच नक्कीच महाराजांची सेवा करा, सेवेकरी बना, सेवेकरी घडवा. हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवायचं आणि आपल्याला नामाची गोडी लावून घ्यायची आहे, नामस्मरण करायचं आहे. चालता अवस्था उठता तुम्ही कधीही करा, दिवसभरात तुम्ही कधीही वेळ मिळेल तेव्हाही सेवा करा, याला बंधन नाहीये. तर अशा पद्धतीने सेवा करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.